MSCITच्या फायनल एक्झाममध्ये विचारल्या जाणारे हे 5 क्वेश्चन आपले बघून घ्या। तर हे इंटरनेट अँड वेब या विषयावरचे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आहेत। तर पहिला क्वेश्चन बघा। पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, http://www.mkclorganize यासारखे ॲड्रेस तुम्ही टाईप करता तेव्हा यामध्ये ऑर्गनाइज याचा अर्थ ... हा असतो म्हटलेला आहे। तर याचा अर्थ ऑर्गनायझेशन वेबसाईट असा असतो मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन बघा। स्मार्टफोन बाबतच्या तंत्रज्ञानात कशामुळे सातत्याने सुधारणा होत आहे म्हटलेलं आहे। तर याचं राईट आन्सर आहे बाजारपेठेतील स्पर्धात्मकता। नेक्स्ट क्वेश्चन बघा। स्मार्ट होम उपकरणे म्हणजे पारंपरिक घरगुती उपकरणेच असतात ज्यांच्यावर आता AI यंत्रणाच्या माध्यमातून कुठूनही नियंत्रण ठेवता येते। तर याचं राईट आन्सर आहे म्हणजेच हे विधान बरोबर आहे। नेक्स्ट बघा। AIच्या मदतीने बायोमॅट्रिकवर देखरेख करण्याचा वैयक्तिक दृष्टीने काय लाभ होतो म्हटलेला आहे। तर याचं राईट आन्सर आहे त्यांच्या आरोग्याचे विश्लेषण करणे आणि त्यांबाबत योग्य कार्यवाही करणे। ह्याचं राईट आन्सर होतं। नेक्स्ट बघा। AIवर आधारित सिस्टीम्सकडून उपलब्ध करून दिले जाणारे करिअर विषयक मार्गदर्शन हे प्रामुख्याने त्या व्यक्तींच्या वैयक्तिक कामाच्या अनुभवावर आधारित असते म्हटलेलं आहे। तर हे विधान चूक आहे। अशा प्रकारे 5 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेले आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच असे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला सर्व पाहायला मिळतील आणि माझा सुद्धा उत्साह वाढेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर। धन्यवाद।